नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेगाव नगरपंचायत डम्पिंग ग्राउंड येथे 2 क्विंटल गांजा पकडला। 42 लाख रुपये मुद्देमाल जप्त। एक आरोपी पोलिसांनी पकडले, एक आरोपी फरार। शेगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंड परिसरात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात छापा मारला असता 41,40,000 रुपये किमतीचा 2 क्विंटल 7 किलो गांजा व मोटरसायकल, एक मोबाईलसह 42 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून एका आरोपीला अटक तर एक आरोपी फरार झाल्याची घटना दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:15 सुमारास घडली। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शेगाव नगर परिषदेचे डम्पिंग ग्राउंड येथे आरोपी डोंगरसिंह जुलालसिंह झाडे वय वर्ष 47 राहणार कुरा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा व त्याचा फरार साथीदार नाग गुलजार शेख राहणार पिंपळखुंटा तालुका पातूर जिल्हा अकोला हे त्याच्या ताब्यात अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आले। त्याच्यावर छापा टाकून कारवाई केली असता आरोपी डोंगरसिंह जुलालसिंह झाडे वय वर्ष 47 राहणार कुरा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा यास पकडण्यात आले, तर आरोपी गुलजार शेख राहणार पिंपळखुटा तालुका पातूर जिल्हा अकोला हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला। त्यानंतर नमूद आरोपी थांबलेल्या ठिकाणावरून पोलिसांनी हिरवट काळसर कळीदार बीजा असलेला गांजा वजन 2 क्विंटल 7 किलो किंमत 41,40,000 रुपयांचा गांजा, एक हिरो पॅशन प्रो कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH30 AX 1896 जुनी वापरत किंमत 50,000 रुपये, एक रिअलमी कंपनीचा मोबाईल ज्याचा EMI नंबर 8678 8605 60 88 21 8/01 28678 86 05 60 88 200/01 असा असलेल्या किंमत 10,000 रुपयाचा असा एकूण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल शहर पोलिसांनी हस्तगत केला। या प्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन विनायकराव पाटील, पोलीस स्टेशन शेगाव शहर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी डोंगरसिंह जुलालसिंह झाडे वय वर्ष 47 राहणार कुरा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा, नाग गुलजार शेख राहणार पिंपळखुटा तालुका पातूर जिल्हा अकोला या दोघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 42/2025 कलम 8C 20B 2C 22C NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी संपादक राकीब बागवान।